नमस्कार मित्रांनो, माझे नाव अपर्णा. माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत श्री माता वैष्णोदेवीच्या मंदिरात, जे मालाडमध्ये आहे. मालाड स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. आज आपण त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण आता निघूया श्री वैष्णोदेवीच्या मंदिरात. मालाड ईस्ट स्टेशनला उतरल्यानंतर तिथे शेअरिंग ऑटो असतात. शेअरिंग ऑटोने तुम्ही 20 मिनिटात श्री माता वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचून जाल. आता आम्ही बाईकवर आलेलो आहोत. स्टेशनवरून सरळ आल्यावर राईट साईडला एक गल्ली येते. गल्लीमध्ये एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला पारस मेडिकल नावाचं एक मेडिकल आहे. त्या मेडिकलपासून तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे. पारस मेडिकलपासून सरळ आल्यावर तुम्हाला HDFC बँक दिसेल राईट साईडला. तिथून तुम्हाला सरळ जायचं आहे. HDFC बँकच्या काही अंतरावरच समोरच देवीचे सामग्रीचे एक दुकान दिसेल. त्या देवीच्या सामग्रीच्या दुकानाच्या बरोबर बाजूलाच श्री माता वैष्णोदेवी दिव्यधाम मंदिर आहे. जम्मू काश्मीरच्या जम्मूमधील कटरा येथील स्थित असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती मुंबईच्या मालाड येथे उभारण्यात आली आहे. गुहेत विराजमान असलेल्या या देवीच्या दर्शनाला नवरात्री उत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. माता वैष्णोदेवी मंदिराचा इतिहास अनेक कथा आणि परंपरांशी संबंधित आहे, ज्या आजही लोकांमध्ये प्रचलित आहेत. दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, ज्यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक बनले आहे. ही आहे अर्धकुंवारी गुफा. वैष्णोदेवीच्या मंदिराच्या मार्गावर ही गुफा आहे आणि या गुफेत माता वैष्णोदेवीने 9 महिने तपश्चर्या केली होती असं मानलं जातं. या गुफेतून बाहेर पडल्यानंतर तिने भैरवनाथाचा वध केला होता असेही सांगितले जाते. राक्षस भैरवनाथापासून वाचण्यासाठी तपश्चर्या झाल्यानंतर मातेने गुफेच्या दुसऱ्या बाजूने रस्ता बनवला व ते तिथून बाहेर आली होती. गुफांतून प्रवास करणाऱ्यांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते असे अनेक लोक मानतात. माता वैष्णोदेवी ही माता राणी त्रिकुटा आणि वैष्णवी म्हणून ओळखली जाते. या गुफेतून जाताना आपल्या पायाला पाणी लागतं व आपले पाय मंदिरात जाण्याआधी स्वच्छ पाण्याने धुतले जातात. वैष्णोदेवी ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवींचे एकत्रित अवतार म्हणून ओळखली जाते. मुंबईतील मालाड येथील वैष्णोदेवी दिव्यधाम मंदिर हे जम्मू आणि काश्मीरमधील मुख्य वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती आहे. मुंबईत अशाच प्रकारचा भक्ती अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. निवासी क्षेत्रात असलेल्या या प्रतिकृती मंदिराचा उद्देश पूजेसाठी शांत आणि प्रसन्न वातावरण प्रदान करणे आहे असे म्हटले जाते. एकोणीसशे 86 मध्ये माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून जम्मूमधील हे सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळ हिंदू यात्रेकरूंना आकर्षित करू लागले. माता वैष्णोदेवीची पवित्र गुहा पंडित श्रीधर या हिंदू पुजाऱ्यांनी शोधली असे म्हटले जाते. माता वैष्णोदेवीने पंडित श्रीधर नावाच्या एका भक्ताला स्वप्नात दर्शन दिले आणि त्रिकुटा पर्वतावरील गुहेचा मार्ग दाखवला. आज हे मंदिर माता वैष्णोदेवी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर श्री शिवाजी परिवार मंदिर आहे. आणि राईट साईडला श्री नाकोडा भैरवनाथ मंदिर आहे. नाकोडा भैरवनाथ मंदिराचे दर्शन झाल्यानंतर लेफ्ट साईडला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. माता वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर भैरवनाथ मंदिराला भेट देणे ही एक सामान्य प्रथा आहे, कारण ती तीर्थयात्रा पूर्ण करते आणि भगवान शिव यांच्या उग्र रूपाचे आपल्याला आशीर्वाद भेटतात असे मानले जाते. माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका.
वरून अशा प्रकारे मंदिराची रचना केलेली दिसत आहे। आता आपण खाली उतरतो आहोत। खाली उतरल्यानंतर लेफ्ट साइडला अजून एक गेट आहे। त्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे। आतमध्ये गेल्यानंतर काही स्टेप्स आहेत खाली उतरण्यासाठी। तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला देवांच्या 5 वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होते। वरून खाली आल्यानंतर 5 वेगवेगळ्या देवांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत। पुढे आल्यानंतर माता वैष्णव देवीची 9 वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात। या मंदिराला नवदुर्गा माता मंदिर असे म्हटले जाते। या 9 देवींच्या वेगवेगळ्या रूपांची नावे तुम्ही इथे वाचू शकता। खाली नावं दिलेली आहेत देवींच्या वेगवेगळ्या रूपांची। नवदुर्गा माता म्हणजेच माता दुर्गेची 9 रूपे जी नवरात्रीमध्ये पूजली जातात। प्रत्येक रूपांची एक वेगळीच वैशिष्ट्ये आहेत। नवरात्रीमध्ये या देवींचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक इथे येतात। या मंदिरात नवदुर्गा माता मंदिराची रचना अशा प्रकारे केलेली आहे। खूप सुंदर असे कळस आहेत मंदिराला। या मंदिरात आल्यानंतर आपलं मन शांत आणि प्रसन्न होतं। या देवींचे वेगवेगळी रूप पाहिल्यानंतर आपल्याला खूप शांत वातावरणात आल्यासारखा अनुभव होतो। नवदुर्गा मातेच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर माता कालीच्या रूपाचे दर्शन आपल्याला होते। ही देवी हिंदू देवी आहे जी शक्ती आणि मृत्यूची देवी मानली जाते। अशाच प्रकारे आपल्याला माता वैष्णव देवी मंदिराचे खूप छान प्रकारे दर्शन झालेले आहे। माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।